मुझे लेके क्यों उड़ती नहीं। मैं ज़मीं तू जहां, मैं मुझे लेके क्यों उड़ती नहीं। आता जर तुम्ही प्रेमाचा व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असे ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकडे ते ओपन करायचं आहे। कॅपकडे ते ओपन केल्यानंतर परत एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथे तुमचा जो फोटो असेल तो सिलेक्ट करून सिंपली इथून ॲड करायचा आहे। हा फोटो इथून ॲड केल्यानंतर इथं मला रेशोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। 9.16चा रेशो इथे सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून 2 बटन आहे हा जो फोटो आहे इथून सेट करायचा अशा प्रकारे। इथून हा फोटो सेट झाल्यानंतर इथून बॅक करायचं आहे। फोटोच्या पहिल्या एंडिट येऊन इथे ओव्हरलेचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जो बीट मॉड्यूल दिला मटेरियलमध्ये तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिंपली इथून ॲड करायचा आहे। हा बीट मॉड्यूल इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करायचं, थोडं इथे स्क्रोल करायचं आहे। हे तुम्हाला एक्स्ट्रा ऑडिओ ऑप्शन आहे सिंपली त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून ह्याच्या फोटोची लेंथ आहे जेवढं आपलं हे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची। नेल्यानंतर सिंपली आपल्या पहिल्या जिटायचे इथून बॅक करायचे, ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे। ज्या बीटमध्ये व्हिडिओमध्ये बीट दिली आहेत जेथून चेंज होतील तेथून हा जो फोटो आहे स्प्लिट करायचं। पहिली बीट बघायची आपली कोठे चेंज होत आहे, इथे आपली बीट ही चेंज होत आहे तर सिंपली इथून स्प्लिट करूया। ह्याच्या पुढची बीट इथे चेंज होत आहे तर सिंपली त्याच व्हिडिओवरती क्लिक करून इथून स्प्लिट करूया। अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून कट करून घ्यायचा आहे। तर मी पण घेतो, तुम्ही पण घ्यायला लगेच। इथे तुम्ही बघू शका की सर्व फोटो आपण बीट मार्क्स इथून स्प्लिट करून घेतल्यानंतर सिंपली आपल्या हे जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे तिथे त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे। लाईट इफेक्ट्स ऑप्शनमध्ये द्यायचे, यामध्ये तुम्हाला व्हाईट फ्लॅशचा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आणि इथून सिलेक्ट केल्यानंतर त्याची लेंथ संपूर्ण कमी करायची आणि इथे तुम्हाला आहे ना अप्लाय टू ऑल्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे तिथे यायचं त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनचा ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे। कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं, यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल झूम वनचा इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला पॉपिंग कॅन्डी हा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा 2 नंबरला मिळून जाईल। सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोरचा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधलाच प्लॅनोमा 1चा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधला स्क्रीन विपचा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्या पुढच्या फोटो आपल्या आउटमधला स्क्रीन विपचा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधला स्प्लिटचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढच्या फोटो आपल्या आउटमधला स्पीडचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्या इनमधला इंक ड्रॉप्स हा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आउटमधला इंक ड्रॉप्स हा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधला कॉलेज अप्पर हा जो फीड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या आउटमधला स्नॅपशॉटचा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना इनमधला मॅजिकिंग इन हा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आउटमधला हार्ट पार्टिकल्स इथून सिलेक्ट करायचा इफेक्ट आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आउटमधला ब्लिंक हा जो फीड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर सिंपली आपल्या पहिले एंटरटेनचं आहे इथे माय इफेक्ट्स ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं। व्हिडिओ वरती क्लिक करायचं आहे ना ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचे, यामध्ये तुम्हाला एक डायमंड झूमचा इफेक्ट मिळून जाईल। सिंपली इथून सिलेक्ट करायचं। हॅचबॅकची लेंथ असेल पहिले हे जे 2 फोटो त्या दोन्ही फोटोला ठेवायचे। ॲडजस्टवरती क्लिक करून इथं स्पीड दाखवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना 5 सेकंद तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला ते द्यायचं आहे। हे त्यानंतर व्हिडिओ वरती क्लिक करून इथं तुम्हाला स्पीडच्या ऑप्शनमध्ये द्यायचे, यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 5 आणि 6 सेकंद तिथले जे 3 फोटो आहेत त्या 3 फोटोला ठेवायची लेंथ। ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करायचं आहे। वर्टिकल तुमच्या इथं फोटोनुसार ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो आपला 8 सेकंदाचा तिथला फोटो जो आपण स्प्लिट केला ते द्यायचं। व्हिडिओ वरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला स्पारच्या ऑप्शनमध्ये द्यायचं, यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल स्पार 2चा इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 8 आणि 9 सेकंद तिथले जे 2 फोटो त्या दोन्ही फोटोला ठेवायचे। त्याच्यानंतर सिंपली आपल्या पहिले एंजूट यायचे आणि व्हिडिओ वरती क्लिक करून हे तुम्हाला सर्चवरती क्लिक करायचं आहे। गर सेक्रेटचा जो फेड आहे इथून सर्च करायचा आहे। पहिल्याचा इफेक्ट हा मिळून जाईल सिंपली इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून ह्याच्यापेक्षा लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची अशा प्रकारे। त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल। तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, नाही तर तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल।